We know in the crystalline solids, particles are arranged in a regular and periodic manner to form 3D structure. These particles are maybe ions, atoms, or molecules. क्रिस्टलाइन सॉलिड्स हे पार्टिकल्सच्या रेग्युलर आणि एक पिरियॉडिक अरेंजमेंटनी एक 3D स्ट्रक्चर फॉर्म करतात. हे पार्टिकल्स एकतर आयन्स असू शकतात किंवा ॲटम्स असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. According to the nature of particles, crystalline solids are classified into 4 different types. So today we are going to see the types of crystalline solids. Okay. According to basis of nature of particles, they are classified in 4 types, which are 4 types of crystal. Let's see. Ionic crystal, covalent crystal, molecular crystal and metallic crystal. पार्टिकल्सच्या नेचरनुसार क्रिस्टल्सचे 4 टाइप्स पडतात. आयनिक क्रिस्टल, कोव्हॅलेंट क्रिस्टल, मॉलिक्युलर क्रिस्टल and metallic crystal. On your left hand side, some properties are there to compare these 4 types of crystal. तुमच्या डाव्या हाताच्या साईडला काही प्रॉपर्टीची लिस्ट दिली आहे, ज्यांच्या आधारे आपण हे चारही क्रिस्टलचे टाइप्स डिफरन्शिएट करू शकतो. फर्स्ट, आयनिक क्रिस्टल. आयनिक क्रिस्टल्स मध्ये पार्टिकल्स तुमचे आयन्स असतील, कटायन और अनायन. As there is a positive and negative charge on cation and anion respectively, therefore the force of attraction will be electrostatic force of attraction. These crystals are hard and brittle. As there are no free electrons, so ionic crystal are poor conductor in solid state, but in melted or dissolved form they can conduct electricity. Because of they get dissociates, ions get dissociate, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स एकमेकांपासून सेपरेट होतात आणि ज्या अर्थी त्यांच्यावर चार्ज आहे त्या अर्थी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ते दाखवू शकतात. कधी? जेव्हा ते डिझॉल्व फॉर्ममध्ये असतील, मेल्टेड फॉर्ममध्ये असतील तेव्हा. मेल्टिंग पॉईंट यांचा हाय असेल. एक्झाम्पल NaCl and KCl etc. These are the ionic crystals. Second one, covalent crystals. In covalent crystal, particles are atoms and the force of attraction is covalent bond. As these bonds are stronger, therefore their nature is very hard. इथेही फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे हे कंडक्टिव्हिटी शो करत नाहीत. They are poor conductor of heat and electricity, but some exceptions are there. डायमंड जरी कोव्हॅलेंट क्रिस्टल असला तरी हीट कंडक्ट करतो. ग्रॅफाइट जरी कोव्हॅलेंट क्रिस्टल असला तरी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. ओके. मेल्टिंग पॉईंट यांचा ऑब्वियसली हाय असेल, ज्या अर्थी कोव्हॅलेंट बॉन्ड स्ट्रॉंग आहे. एक्झाम्पल डायमंड, ग्रॅफाइट एक्सेट्रा. थर्ड वन, मॉलिक्युलर क्रिस्टल्स. इथं पार्टिकल्स मॉलिक्युल्स असतील. According to the nature of bonds or nature of atoms, there are different types of force can be seen. जर मॉलिक्युल्स पोलर मॉलिक्युल्स असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तुमचा डायपोल फोर्स.
जर नॉन पोलर मॉलिक्युल्स असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल लंडन फोर्सेस, ज्याला आपण वॉन्डरवॉल फोर्सेस म्हणून पण ओळखतो. आणि तिसरा टाईपचा फोर्स आपल्याला दिसेल हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, हे तिघही फोर्स इतर फोर्सेसच्या तुलनेने वीक आहेत, त्यामुळे यांचं नेचर सॉफ्ट असेल. इथंही फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे हे पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असेल. ज्या अर्थी बॉन्ड्स हे वीक बॉन्ड्स आहेत त्या अर्थी मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट यांचा लो असेल. एक्झाम्पलचा विचार केला तर आईस, सॉलिड फॉर्म HCl, सॉलिड फॉर्म ऑफ मिथेन आर द example of molecular crystals. And fourth, last one, metallic crystal. Particles are metallic ions and electrons. मेटल्स मध्ये काय असेल, मेटॅलिकचे पॉझिटिव्ह आयन्स असतील मेटल्सचे, आणि हे पॉझिटिव्ह आयन्स सस्पेंड असतील एक सी ऑफ इलेक्ट्रॉन. कन्सिडर करा की खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्या फ्री इलेक्ट्रॉन्सच्या मध्ये मेटल्सचे आयन्स असतील. अशा पद्धतीने ते बॉन्ड स्ट्रक्चर त्यांचं असेल किंवा नेचर तसं असेल. आणि मग ते पॉझिटिव्ह आयन्स, मेटलचे पॉझिटिव्ह आयन्स आणि फ्री इलेक्ट्रॉन्स यांच्यात जो बॉन्ड तयार होईल तो बॉन्ड आपण मेटॅलिक बॉन्ड म्हणून ओळखतो. त्यामुळे इथं इंटरॅक्टिव्ह फोर्स असेल मेटॅलिक बॉन्ड्स. मेटॅलिक क्रिस्टलचं नेचर, काही क्रिस्टल्स हे सॉफ्ट असतील, काही मॉडरेट हार्ड असतील, काही खूप हार्ड असतील. सोडियम, पोटॅशियम असे काही मेटल्स आहेत जे खूप सॉफ्ट आहेत. ओके. कंडक्टिव्हिटी, ऑब्वियसली metals are good conductors. There are too much free electrons are involved in it, so these electrons are available for conduction. Melting point, they shows wide range of melting point. काहींचा खूप कमी असेल, वाढता 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 काहींचा खूप जास्त असेल. ओके. एक्झाम्पल कुठल्याही टाईपचे मेटल्स तुम्ही देऊ शकता. कॉपर, ॲल्युमिनियम, सोडियम, मर्क्युरी are the examples of metallic crystals. Okay, I think तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल. थँक्यू.